मंडळी बघा, आज मी किती मस्त असे रायते बनवलेले आहेत. अगदी असलेल्या साहित्यामध्ये, एका साहित्यामध्ये कसा बनवायचा, 2 साहित्यामध्ये, 3 साहित्यामध्ये मिक्स फोडणीचा असा वेगवेगळी कोशिंबीर बनवलेली आहे, रायता बनवलेला आहे. तर मी कसा बनवलं चला पाहूया आपण. माझ्यासोबत चला रायते बनवायला. नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया रायता. रायता म्हणा, कोशिंबीर म्हणा, तर रायत्याचे अनेक प्रकार आहे आणि आपल्या घरात जे उपलब्ध असेल त्यामध्ये सुद्धा आपण कसा रायता बनवू शकता तेही आपण पाहूया. तर माझ्या घरात जे साहित्य आज उपलब्ध होतं त्यामध्ये मी रायता बनवणार आहे आणि दुसरं काय काय साहित्यामध्ये पण बनवू शकता तेही मी सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. मी वाट पाहते तुमच्या लाईक आणि कमेंटची. चला तर मग माझ्या घरात काय काय उपलब्ध साहित्य आहे आणि त्या साहित्यामध्ये मी कसा रायता बनवणार आहे ते पाहूया. तर सर्वप्रथम तर रायत्यासाठी मी दही घेतलेला आहे, काकडी घेतलेला आहे, कांदा बारीक चिरलेला, गाजर अर्ध किसून घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, कोथिंबीर, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव आणि फोडणीचा पण रायता बनवू शकतो म्हणून मी घेतलेले आहे कढीपत्त्याची पानं, एक हिरवी मिरची, जिरे घेतलेले आहे, राई, हिंग आणि सगळ्यामध्ये घालण्यासाठी चव येण्यासाठी जे आपल्या चवीला पाहिजे ते मीठ. तर ते मीठ मी घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल. आणि ह्यामध्ये तुम्ही अजून डाळिंबाचे दाणे घालू शकता, द्राक्ष घालू शकता. द्राक्ष आहेत माझ्याकडे, आम्हाला द्राक्ष घालायची नाही म्हणून मी ते नाही करत. आणि दाण्याची कूट आज माझ्याकडे नाहीये म्हणून मी घेतली नाही. तर ऑप्शनल आहे दाण्याचे कूट किंवा ओल्या नारळाचा चव. आणि ओल्या नारळाच्या चव मध्ये सुद्धा आम्ही कोशिंबीर बनवतो, रायता बनवतो, तेही तुम्ही पहा. चला मग आता आपण किती प्रकार बनवू शकतो तेही पाहूया. सर्वप्रथम आपण प्लेन कोशिंबीर बनवूया, जी आपण पाहुणे आले की आपण पटकन अशी घरात घरगुती कोशिंबीर बनवतो ती बनवूया. तर त्यासाठी मी सर्वप्रथम घेते काकडी. थोडी थोडीच बनवून दाखवणार आहे. गाजर, रंगीबिरंगी कोशिंबीर म्हणतात त्याला, रंगीबिरंगी म्हणजे ह्यामध्ये बीट पण घातलं जातं. बीट घालून घेऊया. आणि कोशिंबिरीमध्ये मीठ आहे ना ते नंतर घालायचं. टोमॅटो, तुम्ही लिंबूचा रस पण घालू शकता. ह्यामध्ये काही ना कांदा चालत नाही, ज्यांना चालतं त्यांनी कांदा पण घालून घ्या. कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव. आता ही झाली. आता ह्यामध्ये फक्त मीठ घालायचंय. तर ही झाली प्लेन कोशिंबीर, जी आपण एरवी सुद्धा बनवू शकता अशी झटपट. ही झाली प्लेन कोशिंबीर. आता ह्यामध्ये फक्त मीठ घालायचंय, ते तुम्हाला शेवटी सगळं एकत्र करणार तेव्हा दाखवणार. आता आपण दही रायता बघूया. तर दही रायत्यासाठी ही दही घ्यायची आहे. थोडीशी 3 चमचे एवढी दही घेतली. थोडीशी फेटून घ्या दही. तर ह्यामध्ये मी दही थोडीशी मिक्स करून घेतली. ह्यामध्ये घालायचंय काकडी. काकडी चेक करून घ्यायची, जरा टेस्ट करून घ्यायची, कडू निघते म्हणून. तर दही रायत्यामध्ये सुद्धा तुम्ही काकडी, गाजर, कांदाही घालू शकता आणि कांदा स्किप पण करू शकता. तर गाजर घातलं, त्यामध्ये कांदा घालते आणि ह्यामध्ये थोडासा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि ह्यामध्ये घालायचंय मीठ फक्त. आता शेवटी आपण मीठ घालू तेव्हा आपण दाखवायचंय. तर तुम्ही ह्यामध्ये बीट पण घालू शकता, पण बीट लगेच रंग बदलून टाकतो. तर रंगबिरंगी रायतामध्ये सुद्धा मी दही रायता बीटाचा पण दाखवणार आहे, त्यामुळे बीट ह्यामध्ये नाही घालायचं. फक्त हा प्लेन रायता झाला. हा सगळा कांदा वगैरे घालून दही घालून दही रायता तयार झालेला आहे. आता आपण बीटरूट रायता करूया. तर बीटरूट रायत्यासाठी सर्वप्रथम दही फक्त 2च प्रकार घालायचे, बीटाचाच फक्त बनवायचंय म्हणून दही घालायचंय. थोडं दही मिक्स करून घ्यायचे किंवा नंतर केलं तरी चालेल. आणि त्यामध्ये बीट घालायचे आणि बीट घातल्यानंतर ह्यामध्ये फक्त दाण्याची कूट घालू शकता किंवा ओल्या नारळाचा चव घालू शकता. मी ओल्या नारळाचा चव घालते आणि बीट ह्यामध्ये मीठ घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर.
तर हा झाला बीटरूटचा रायता. म्हणजे आपल्या घरी जे अवेलेबल असतात, साहित्य असतं, त्यामध्ये आपण किती प्रकारचे रायत्याचे प्रकार करू शकता तेही बघा, असे वेगवेगळे. आता हा बीटरूटचा झाला. आता फक्त काकडीचा रायता करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणाल हे तर सगळंच आहे, मग सगळं तुम्ही एकत्र करून पण, मग एकत्र पण रायता केला ना मी, तोही दाखवते मी. आता फक्त काकडीचा, म्हणजे जे एक जर पदार्थ तुमच्याकडे, एक जर साहित्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही रायता करू शकता. हे माझं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे रायतासाठी दही आहे आणि काकडी आहे, तर तुम्ही दही आणि काकडीचा पण रायता करू शकता. माझं साईडला थोडं पडलं केलं. आता ही काकडी घालून घेतली. आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव किंवा दाण्याची कूट, ऑप्शनल, घातलंच पाहिजे असं नाही, नुसतं प्लेनही चालेल. मीठ मी सगळ्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटी घालणार आहे. तर आता हा पण झाला रायता काकडीचा तयार. असे 4 झाले आपले. आता सगळं मिक्स रायता आपण बनवूया. जशी आपण मिक्स कोशिंबीर बनवली तसा दही घालून मिक्स रायता. आता ह्यामध्ये काकडी घालून घ्यायची, गाजर घालायचंय, रंगबिरंगी रायता, दहीचा रायत्यामध्ये सगळं रंगबिरंगी घालून घ्यायचे. टोमॅटो, बीटरूट, कांदा, ओला नारळ आणि कोथिंबीर आणि राहिलं ते मीठ. तर हा झाला मिक्स रायता. सगळ्या जे साहित्य होतं ते सगळं घालून, दही घालून हा मिक्स रायता. मग हे 5वा प्रकार. आता आपण फोडणीचा रायता बनवू. सगळं साहित्य घालायचं आणि फोडणी द्यायची, तेही आपण पाहूया. आता आपण फोडणीचा रायता बनवण्यासाठी मी घेतलेला आहे दही थोडं जास्त घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहे मी ओल्या नारळाचा चव किंवा दाण्याची कूट, डाळिंबाचे दाणे, द्राक्ष असतील ते हिरवी द्राक्ष, काळी द्राक्ष, ती गोडच आवडत असेल तर. आणि आता ह्यामध्ये गाजर किसलेलं घालायचंय, कांदा घालायचंय. खूप छान हा फोडणीचा रायता लागतो. आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही तर सगळं सेमच दाखवलं, पण तुम्ही माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला समजलं का? तुमच्या घरी जर मी इतके दाखवले, तुमच्या घरी एक प्रकार असेल तर तुम्ही त्यामध्ये पण रायता बनवू शकता. हे माझं उद्दिष्ट आहे दाखवण्यासाठी, म्हणून हे इतके प्रकार दाखवले. आता ह्यामध्ये काकडी घालून घेते, किसलेलं बीट घालून घेते, टोमॅटो घालून घेते आणि कोथिंबीर घालते. आता हे सगळं हा रायता मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्याला फोडणी द्यायची. ते फोडणी पण दाखवते तुम्हाला. त्यामध्ये ना फोडणीच्या रायत्यामध्ये आधी मीठ घालून घ्यायचं, कारण ते पातळच होतं, त्यामुळे आधी घातलं हरकत नाही. आता हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. बघा मस्त रंगीबिरंगी रायता हा आपला होणार आहे. बघा बीटरूट घातलं ना का लगेच रंग बदलून जातं. म्हणजे काहींना बीट आवडत नाही, काहींना गाजर आवडत नाही, काहींना कांदा आवडत नाही. अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारचे रायते आपण बनवू शकता. हे माझं उद्दिष्ट आहे सांगण्याचं, म्हणून मी हे इतके प्रकार ह्यामध्ये बनवून दाखवले. तर तुम्ही 1 घातलं तरी चालेल, 2 घातलं तरी चालेल, किंवा फक्त गाजर आणि दहीचा रायता जरी केला तरी चालेल, तोही मी दाखवते तुम्हाला. आता ह्यावर आपल्याला फोडणी घालायची. नुसतं दही आणि गाजरचा रायता, म्हणजे असं एक प्रकार असला तरी तुम्ही हा जेवणात घेऊ शकता. आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे हे. सलाद म्हणा किंवा रायते म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, जे काही म्हणायचं ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. दहीही उपयुक्त आहे. आणि उन्हाळा आहे तो उन्हाळ्यामध्ये पण अशा प्रकारचे तुम्ही रायते वेगवेगळ्या प्रकारचे बनवून घरी, आज वेगळा बनवला उद्या वेगळा बनवला, एक साहित्यामध्ये तर तुम्ही बनवू शकता. म्हणून मी हे दाखवलेलं आहे. तर हा झाला दही आणि फक्त गाजर. जर तुमच्याकडे दही आणि गाजरच आहे तर फक्त असाही करू शकता.
खूप छान लागतं. त्यामध्ये तुम्ही वाटल्यास नारळाचा चव घालू शकता थोडासा आणि थोडीशी कोथिंबीर घालू शकता बस. आणि दाण्याची कूट असेल तर घालू शकता. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता. तर हा झाला गाजर आणि दहीचा रायता. अजून तुम्हाला माहिती आहे का, कांदा आणि काकडीचा पण फक्त रायता बनवतात. तर कांदा काकडीच्या रायत्यासाठी ही काकडी आहे सगळी मी घालून घेतली थोडीशी आणि आता त्यामध्ये घालते कांदा. आणि कांदा काकडी टोमॅटो फक्त घालून आपल्याला हा रायता आपण नुसता पण बनवू शकता. म्हणजे काकडी आहे आणि आपल्या घरात टोमॅटो असतंच तर ते घालायचं आणि तो एक साधा रायता असा बनवू शकता दही घालून. अशा पद्धतीने हे रायत्याचे हे इतके प्रकार. अजून खूप प्रकार आहेत रायत्याचे. ते रायत्याचे प्रकार अनेक आहेत, ते तुम्हाला दाखवेलच नंतर. पण आता सध्या माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याचं मी दाखवलं. आता ही कोथिंबीर घातली. आता हे सगळं हा पण एक रायता तयार झालेला आहे. आता सगळ्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे. तर बघा मी हे 8 प्रकारचे रायते बनवलेत. 8 प्रकारचे रायते म्हणजे साहित्य तर तेच होतं, साहित्य काय वेगळं नाही. पण तुमच्या घरी समजा एकच साहित्य असेल तर एक साहित्यात पण करू शकता, सगळं असेल तर एकत्रही करू शकता, फोडणीचाही करू शकता, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. म्हणजे आता माझ्याकडे हे गाजर आणि दहीच आहे समजा, तर दही गाजर आणि नारळाचा चव किंवा तुम्ही शेंगदाण्याची कूट कोथिंबीर घालून हे तर असू शकतं ना आपल्याकडे कोथिंबीर वगैरे, तर तो करू शकता. आता हा आहे फक्त काकडी आणि दहीचा रायता, त्यामध्ये ओला नारळ कोथिंबीर घातली आहे मी. म्हणजे फक्त ह्या 2 गोष्टी असतील तरी तुमच्याकडे रायता होणार. समजा तुमच्याकडे बीटच असेल तर बीट आणि दही आणि ओला नारळ घालून तोही रायता होतो. आता ही प्लेन कोशिंबीर आहे, जे काही तुमच्याकडे साहित्य आहे भाज्या म्हणजे काकडी वगैरे ते सगळं घालून असं एक कोशिंबीर बनवू शकता. आता हा मी बनवलेला आहे मिक्स रायता. जे काही साहित्य सगळं घेतलं होतं त्यामध्ये दही घालून मिक्स रायता बनवलेला आहे, तो मिक्स रायता. आणि आता हाच मिक्स रायता जास्त दही घालून मी फोडणीचा बनवलेला आहे. हा कांदा टोमॅटो घालून आणि काकडी घालून हा रायता केलेला आहे. बघा ह्यामध्ये टोमॅटो कांदा फक्त घातलेला आहे आणि ह्यामध्ये फक्त काकडी घातलेली आहे आणि ह्यामध्ये गाजर घातलेले आहे, टोमॅटो घातलेला आहे, कांदा काकडी आणि दही वगैरे सगळं घातलेलं आहे यामध्ये. आणि हा बीटरूटचा आहे, फक्त बीट आणि दही. ज्यांना फक्त बीट आवडतं त्यांनी हे बीटाचं पण दही घालून करू शकता. अशा प्रकारे हे सगळे रायते तयार आहेत. आता मी ह्यावर फोडणी देऊन घेते. फोडणी द्यायच्या आधी सगळ्यामध्ये मी थोडं थोडं असं मीठ घालून घेते. मीठ चवीनुसार घालायचंय रायता असल्यामुळे. तर ह्यामध्ये तर मी घातलं होतं दहीच्या रायत्या फोडणीच्या रायत्यामध्ये मी मीठ घातलं होतं. अशा प्रकारे मी आता सगळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे. फोडणीचा रायता बनवण्यासाठी मी आता हे फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये घालून घेते मोहरी. बघा मस्त चटपटायला लागली. जिरं, हिंग, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पान. बघा किती मस्त असा फोडणी तयार झालेली आहे. आता ही फोडणी आपण ह्या रायत्यावर ओतून घेऊया. बघा हा फोडणीचा रायता आपला तयार झाला. खूप छान लागतो. बरं तर मंडळी, आवडले का हे माझे रायत्याचे प्रकार? जे असलेल्या साहित्यामध्ये जर आपल्याला एक एक साहित्यात कसा करायचा असतो रायत्याचे प्रकार तर मी पुढे अजून दाखवणार आहे. तर मग कसे वाटले हे रायत्याचे प्रकार आणि किती छान दिसत आहेत बघा. दिसत आहेत ना रंगीबिरंगी असे रायत्याचे प्रकार. सगळ्या प्रकारचे एक एक साहित्यात सुद्धा, 2 साहित्यात सुद्धा, 3 साहित्यात सुद्धा, मिक्स मध्ये सुद्धा असे रायत्याचे प्रकार तुम्हाला आवडले तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे रायता जो आहे ना हा लगेच मिक्स नाही करायचा. आपण जेव्हा जेवायला घेतो ना तेव्हा तो मिक्स करायचा आणि मग मिक्स केला तर त्यामध्ये पाणी सुटलं जातं आणि मीठही आपण वेळेवर घालायचंय. मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी घालून दाखवलं. तर मीठ आपण जेव्हा जेवायला घेतो तेव्हा घालायचंय. तर मला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.